नमस्कार, आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज। दादा कुटुंब दाखवत नाही आम्ही कुटुंब दाखवत नाही लाईव्ह लिंक देतो। चला बसा, ढकलू नका मागचे रे। चला हात काढा सर। सर पाठीमाग घ्या, पाठीमाग घ्या। आओ पाठीमाग घ्या ना सर। इथे या ना, इथे या ना, इथे या ना, इथे या ना। लाईट आली ना, लाईट लावली। थोडं खाली घ्या, थोडं खाली मध्ये येत आहे। नाही खाली नसतो बसत आम्ही। योगेश्वर फ्रेमचं काय झालं लाईव्हच्या? दिली चेक करा। आलीच नाही। मारा नाही कोणीच नाही। नाही 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 अहो दादा चलत नाही ते। अहो चालत ऐका ना, ओके का बघा दादा चला शांत रहा। सर थोडं पाठी घ्या ना हो सर। ओके घालवलंय का सर? तुम्ही थोडं पाठी मागे सर का? तुम्ही कुटुंबियांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची सुद्धा संवाद तुम्ही कुटुंबाचा करून दिलेला आहे। काय नेमकी चर्चा? सर मोबाईल 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 संपदाताईला 100% न्याय मिळणार। सुद्धा राज्य त्यांच्या पाठीशी थोडं पाठीमागे घ्या हो, सगळं येतं इथं। त्याच्यामध्ये करणार नाही। कुटुंबाचं म्हणणं होतं यासाठी नियुक्त होणं गरजेचं आहे। हे सगळ्यांना द्यायचं आपल्याला। तातडीनं नियुक्त करायचं सांगितलंय। त्यांनी सांगितलंय की आम्ही ही ऑर्डर केली, परंतु अधिकारी राहिले। त्यांना सांगितलं आज अधिकारी पूर्ण घेऊन लगेच गठीत करून टाका हे सांगितलं। त्यांनी सांगितलं पूर्ण फ्रेममध्ये माननीय आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी चर्चा झाली की शिंदे साहेब पण आता कुटुंबियांशी बोलले। कुटुंबियांशी पाठीशी त्यांनी ठामपणानं सांगितलं। राज्यमंत्री आपले शिंदे साहेब, आपले कदम साहेब, योगीजी कदम साहेब यांच्याशी त्या संदर्भात आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः ऍक्टिव्ह आहे मुख्यमंत्री। त्याच्यामुळं या संपदाताईच्या प्रकरणाला 100% न्याय मिळणार। आम्ही सुद्धा सगळे या कुटुंबियांच्या सोबत येतो। त्यामध्ये आता असण्याचं काही कारण नाही। आता प्रकाशदादा सुद्धा इथं होते, सरकार पक्षाच्या वतीनं माजी मंत्री प्रकाशदादा सोडते। दादा तुम्ही आता भेट घेतली, तुम्ही कुटुंबाशी सातवात भेट घेतली, चर्चा देखील केली। आता ह्या प्रकरणाला जे आहे ते वेगळं वळण्याचे देखील षडयंत्र सुरू झालेलं आहे। नाही ते वेगळं वळण आपण लावू देणार नाही। चिखलपेक राजकारण उतरलं की होतीच प्रकरण वेगळं न्यायचं तिसरीकडं हे काम केलं जातं। असं कधी होणार नाही। कोणाचं प्रकरण मुकदमावर नेऊन फ्री असं काहीतरी उलटं करायचं आणि कुठंतरी काही न्यायापासून वंचित राहायचं असे प्रकरण व्हायला नको। मग त्या मॅटरमध्ये काय अर्थ नसतो, कारण एक लेकरू आहे आपलं आणि त्यांचा इतक्या काय म्हणून त्याला ताण देऊन टेन्शन देऊन त्यांना परावृत्त केलं गेलं आत्महत्येसाठी। अशा प्रकरणात तुम्ही तुमच्या जुन्या डावांना कुठं हे कुणाचं प्रकरण आत्महत्येचं प्रकरण मुकदमावर नेऊन हे योग्य नाही। ताईला मग ते कसा न्याय मिळणार? आपण सगळेजण एक जीवनाच्या ताईला न्याय देण्यासाठी आज लोक समोर रडतात की आई बाबा बाबा सुद्धा नाही, चेहऱ्याकडे सुद्धा वाटत नाही। भयान आई वडिलांची परिस्थिती, 2 भाऊ आहेत त्यांची, काय आता बहीण त्यांना समोर दिसत नाही, अवघड आहे। संबंधित प्रकरणामध्ये ज्या दिदींनी डॉक्टर महिलेंना एक पत्र लिहिलं होतं 4 ओळीतून, त्या पत्रामध्ये माजी खासदारांचं नाव आलं होतं आणि थेट मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये क्लीन चिट दिली आणि कुटुंबियांची मागणी की PS सह त्या खासदाराची चौकशी झाली पाहिजे। याचं नाव घेण्यापेक्षा
यासाठी चौकशीत कोणीच मागं राहणार, कोणी पण असो पक्षपातीपणा होणार. केसरी साहेबांच्या योजना आत्ताच आम्ही त्यांच्याशी बोललो, त्याच्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्वतः लक्ष घातलंय. मुख्यमंत्री आपल्या मोदी साहेबांनी पण सांगितलं, फडणवीस साहेब सुद्धा बोलणार होते. ते बिहारला कुठे गेल्यामुळे ते काहीतरी कार्यक्रम आहे, त्यामुळे कुटुंबाशी नाही बोलू शकले. आज उद्या 100% ते कुटुंबाला बोलणार आहेत. त्यामुळं एकदा यासाठी गठीत झाली, दूध का दूध पाणी का पाणी सगळ्यांचं होणार. एखाद्या आपण जे नाव घेतो तिसरे सुद्धा लय मोठे असू शकते. तुमची भूमिका काय असणार या प्रकारे? मी कुटुंबाच्या पाठीशी, पण हे जरा यांची कल्प्याकाचं संपत आहे. हे राजकारणी मसाला याच्यात असला ना मग आपल्याला काही सुचत नाही. त्यामुळे त्या कुटुंबियांना आपण खरं बोललो. मला राजकारणाच्या लफड्यात पडलं ना मला काही सुचत नाही. राजकारणी नुसती चिकला फेकी देते का नाही, ते मेन मॅटर त्याला न्याय मिळायचं ते माघार असतं. संपल्यावर मग मी शब्द दिला, ताईला न्याय मिळतो तर मी मागं हटणार नाही. तुमची विशेष मागणी काय असणार दादा? डॉक्टरांच्या जातीवरून, आडनावावरून आणि जिल्ह्यावरून देखील हिनवल्या गेल्या, त्यामुळे कुठेतरी ते प्रवर्तक करण्यात गेला नाही. हा देखील याच्यामध्ये खुलासा आलेला आहे. तुमची विशेष काय मागणी असणार आहे? तुमची मागणी काय? जिल्हा बदनाम केल्यामुळे हे प्रकरण घडतात असं काही बोलले होते नेते. कुटुंबियांचं म्हणणं आहे आमच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे, सगळे आरोपी अटक झाले पाहिजे, यासाठी नियुक्त झालीच नाही. त्याच्यातून आमच्या ताईला न्याय मिळणार आहे. त्यांनी सांगितलेले 4 कामं मी पूर्ण करून देणार. जसं महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणामध्ये मला 3 कामं सांगितली होती, मी ती करून दिली. तसे त्यांनी मला 4 कामं सांगितली, मी 4ही पण ते करून देणार. दादा एसआयटी काल रात्री गठीत झालेली मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र या ठिकाणी यांची प्रमुख मागणी अशी आहे की जे काही न्यायाधीश हे असतील अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. गठीत झालेली नाहीये सगळ्यात महत्वाचं. मी आत्ताच बोललोय, त्यांनी फक्त ती घोषणा म्हणूयात आपण त्याला की आम्ही यासाठी नियम घोषित केली. हा फक्त. तर आता मी बोलल्यानंतर मी स्टेटस विचारलं एसआयटीचं त्या प्रकरणाच्या संदर्भातलं. आता म्हणलंच असेल तर आम्ही लगेच गठीत पण करतो असंही होतं, परंतु गरजेचं होतं म्हणून आता उद्याच्या दिवस तरी ते होत नाही. कुटुंबाशी चर्चा झाल्याच्या नंतर सगळं क्लिअर होईल, म्हणजे सरकारचं आणि कुटुंबाचं झाल्याच्या नंतर क्लिअर होईल. उद्या किंवा परवा यासाठी 100% होणार. या संपूर्ण प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि यानंतर आता राज्यभरातून रोष पाहायला मिळतो. अजितदादांनी सुद्धा शब्द दिलाय की कारवाई झाली पाहिजे. या संपूर्ण प्रक्रियेकडे तुम्ही कसं बघता? कारण त्यांना अधिकार तसे नाहीत असं बोललं जातं. मी अजितदादांना सुद्धा आता घडीत बसल्यावर या विषयात बोलणार आहे, या प्रकरणाच्या विषयात. ते कुटुंबाला मी शब्द दिला की मी त्यांचे कानावर टाकतो. इथून पुढं तेही सतर्क राहतील. असं वाचकून पुढं बोलायचं मंत्र्यांनी किंवा त्यांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी याच्यावरती लक्ष ठेवतील असं मी त्यांना गाडीत सांगणार आहे. 100% ते इथून पुढं तरी अजितदादा 100% त्यांच्या मंत्र्यावरती, आयोगाच्या अध्यक्षांवरती अंकुश ठेवतील. हे मात्र 100% होईल. दादा सरकारकडून न्याय मिळेल असं वाटतंय? सरकारकडून न्याय मिळेल असं वाटतंय? आणि मग आपण काय आलं जो शिवविच्छेदन ना दादा राज्य आरोग्य विभाग आणि आरोग्यमंत्री या घटनेबाबत बिनधास्त आहेत, त्यांचं काही याच्यावरती काही नियंत्रण नाही. भाई मी एक सांगतो, मला बोलायची सवय, मी धोरणाला जाणतो यांना सगळ्या, पण यांचं लपडं संपून द्या एकदा या राजकारणाचे. नुसती चिकलपिकी देत ताईचा न्याय घेणं हे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे प्रत्येक राजकारणी. याच्या आडून मुकादमा सोडून आण, हे करून आण, हे मला नाही आवडत. ताई आली ते नंतर करा ना, मी नाही म्हणत नाही. तुम्ही मुकादमा सोडून आणा, आम्हाला काय करायचं करा, पण ते नंतर. आज ताईच्या घरात एवढं मोठं दुःख कोसळले, तिला न्याय देण्यासाठी एसआयटी नेमायची. आरोपी कोण कोण आहेत, सहआरोपी कोण कोण आहेत, हे पुरे टीम जेलात पडली पाहिजे एकदा सडक. बाकीचे कुठं नाही करणार, म्हणजे ह्या हत्याच्या आडून तुम्हाला दुसरे काम करून घ्यायचे, भरकटायचं कोणा हे मॅटर. आणि ताईचं मॅटर असं कितपत पडू द्यायचं हे योग्य नाही. आपण याला बरोबर सोयीला लावू. राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत असं देखील समोर येत आहे. गृह विभागाचं या ठिकाणी अपेक्षा असं दिसत आहे. याची पुढे अशी संपदा व्हायला नको यासाठी आपण काय ते सरकारनं करायला पाहिजे. याच्यासाठी आरोपीला लई दिवस न चालवता, केसला लई दिवस न चालवता फास्ट ट्रॅकमध्ये तातडीने चालवायचं. 1 वर्ष 6 महिन्याचा विषय संपून टाकला तर इथून पुढे असे प्रकरण होणार नाही. आणि मुख्यमंत्री साहेब आता बिहारच्या दौऱ्यावर येते, ते झाल्याच्या नंतर मी त्यांना ही विषय संपदाताईचा सांगणार आहे की तुमच्या राज्यात पुढं अशा घटना पुन्हा होऊ नये. संतोषभाई देशमुखांसारख्या
महादेवभाया मुंडेंसारख्या, आता संपतताई मुंडेंसारख्या अशा होऊ नयेत म्हणून केस लवकर संपवत चालू. आरोपी धरायचे, SIT नियुक्त करायचे, तपास ताबडतोब करायचा, चार्जशीट ताबडतोब दाखल करायचं, फास्ट ट्रॅक कोर्टात चालू विषय आरोपी डायरेक्ट फाशीवरती नेऊन चढवायचे, म्हणजे मॅटर होणार नाही तिथून. कारण ह्या मॅटरची मागणी आपण ती पण केली त्यांच्याकडे, शिंदे साहेबांकडे सांगितलं आपला शिंदे साहेबांना, आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्टात चालू. कुटुंबाने ही देखील मागणी केलेली आहे की आता त्यांना पलटण प्रशासनावर अजिबात विश्वास नाही, जे प्रकारचं नाव ते पिढीमांचं नाव ते आता सामंजस्याने संवाद होऊन गेले सरकारच्या तिथं चालवायचं काय प्रॉब्लेम नाही, पुढे राहिलं तर काय प्रॉब्लेम नाही. आपण लढाई लढलेलं ना, मोठं मॅटर राहिलं तरी काय फरक नाही. सगळे राजकारणी येऊन गेले, प्रत्येक राजकारणी येऊन शब्द देऊन जातो असं कुटुंबियांचं सुद्धा मत आहे. काही महिला होत्या, त्यांचं म्हणणं आलं प्रत्येक जण सांत्वन करतो, मात्र आतापर्यंत आम्हाला काहीच हाती लागलं. पुढे कशा पद्धतीने तुम्ही यामध्ये लक्ष द्या? नाही, मी आजच घातलं. ताई बोलल्यात तुम्हाला, मला नाही माहिती. राजकारणी काय बोलून गेले हे मलाही माहित नाही, आणि राजकारण्याचं कामच ते असतं. आले शब्द दे, आश्वासन दे, निघून जा. मी त्यांनी सांगितलेल्या 4 मागण्यातल्या 3 मागण्यापर्यंत त्यांना लगेच नेले. म्हटलं की कुटुंबाला बोलून घ्या माझं, लगेच नेले. SIT घोषित झाली का नाही झाली ही ताळमेळच होती, ती क्लिअर करून दिली. मुख्यमंत्री साहेबांचे उलटी कुटुंबाशी बोलले, त्यांनी सांगितले, घोषित केले. म्हणत असले तुम्ही तर आम्ही लगेच गठीत करतो, परंतु थोडं आणखी कुटुंबाला काय बोलायचं त्याच्याशी म्हणून ते थांबलं. उद्या किंवा परवाच्याला तीही गठीत होऊन जाईल. महिला IPS अधिकारी त्याच्यात येतील, कुटुंबाचं काय काय म्हणणं आहे SIT ते पण ऐकून घेतलं जाईल. हे म्हणणं होतं त्यांचं, तेही क्लिअर केलं. शिंदे साहेबांचं त्यांचंही बोलून ते सरकारी नोकरीमध्ये त्यांच्यातला एक मुलगा, त्यांच्या कुटुंबातला आधार दर्जाचा एकदम गरीब कुटुंब आहे. त्यांची ती सांगितलं तुम्ही आता सगळेच मीडिया समोर बांधवासमोर नाही सांगत. त्यांचे जे 4 विषय माझ्याकडे होते त्यातले जवळपास 3 संपवले. म्हणजे काय इथं येऊ पण ताई यांना म्हणत होते की येते शब्द येते. मी राजकारणी नाही, मी लगेच इथंच रिझल्ट अर्धा तर रिझल्ट त्यांना इथंच दिला. एसपीच्या बाबतीत काय सांगाल? तिथले जोशी SP आहेत सातारा, ज्यांनी लाठीचार्ज अंतरवालीमध्ये केला ते ज्यावेळेला तिथे SP तिथे आहेत, आणि म्हणून त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा त्यांना खेटायला पडत आहे.